सांगत्या मला शिवलाल भाऊ दिसले का म्हणलं कुठं कुठं वट्या गिटावर इकडे तिकडे काही बसले ते हा दिसले का म्हणलं शिवलाल भाऊ तिथं बाबा त्यामध्ये आपलं धाबलूच घाल ना धाबलूच तिथं बतून आहे बा बवनला आहे ते आहे तिथं बतून आहे काट्या किती दिसलं तिथं मला बरोबर ठीक आहे हो जाय तू आता हो जातो आम्ही जाय ते ढोरं चालले जाय जाऊ द्या ना कुठं नादी लागून राहिलो तुम्ही त्या शिवलाल भाऊ जराच्या त्याचे होते काय उदळ काय खरं आहे का त्याचं काही आऊत पाळत नेम नाही त्याचा मग आहे बा गुंपा पावशी हो त्यालाच भेटू आपण त्याचंच तुंगा सांगू मग काय 2 दिवस लेट होईल लगाचं बाबा या टाइमला नाही पाहतात ना हेच मजूर सांगून तेच मजूर जे सापडलं ते लवकर वावरात नेऊन वावर मोकळं करावं लागते मग आपलं वरचा भाग आलेला आहे का नाही सटकन 2 दिवसाच्या आत काढून मोकळं करायचं ना खालचं भले राहिलं राहू देऊ मला आहे ते मग शिवले जर आता पहिल्या टप्प्यात सापडला मग फारच चांगलं ना किती मजूर आहे ते पाहू हलवा जर असलं ठीक राहिलं नाही तर मग सोड पिच्छा तो म्हणता बा चला मग आता काय आहे म्हणते मग तिथं झाबरूच्या घरापाशी चला मग विचारून घेऊन ये का नाही तर गुंपा पावशीला एक फोन लावून द्या ना नाही ना तिकून आल्यावर लावून आपण पहिले इकडे मेळ बसते का पाहतो घरी हा मग लावून फोन लावत आहे आपल्याला जाणं आहे तिकडे पहिले टच मारून नाही तर अजून आपल्या आणि कोण जाऊन बसा तिथं चाल लवकर आताच माहिती होते शांताराम भाऊ आपल्या वावरात दिसले होते ना आपल्या येऊन टेकले इथं मग तू म्हणतं मावशीला फोन लावा लागते मग बाबा शिवल्या तर चालू नाही पावलं जवळ बाबा टेबल आणि काय ते काय आहे तर ऐक बा काय फोन कोणाला चालू आहे तर काही विषय नाही तसा तेवढं चालतेच आहे आता ते कसे 4 खेड्यातले लोक जमा करून तुम्हाला आण नाही समजा कोणा चालते ना तरी हे 70 मजूर आहे म्हणताना येऊ द्या तुम्ही 70 नाही 100 असलं चालते सगळं पोचवतो आम्ही आमच्या रामपुरात सोयाबीनच तेवढा आहे ना आमची हो झालं तुम्ही पाठवून द्या फक्त लवकरात लवकर उद्या जर होत असेल तर पाठवून द्या कारण की बा 4-5 जणांचं मला आता नोंदणी झाल्यासारखी आहे हो आता हे आलेले आहेत म्हणून म्हणलं तुम्ही काहीच काळजी करू नका खा प्यायची हे ते सगळी व्यवस्था होईल फक्त तुमचं मजूर इकडे येऊ द्या आता काही टेन्शन घेऊ नका ओके नोंदणीच ना हो नोंदणी चालूच आहे ना नोंदणी चालूच आहे किती समजा 1000 रुपये घेऊ का बरं ठीक आहे ना पण तुम्ही पोचता काही कोजागिरी कोजागिरी झाल्यावर का बरं ठीक आहे ना मग असं करू कोजागिरी समजा उद्याची झाली की मग बुधवारी समजा हात लागला पाहिजे नाही का कास्तकाराच्या याच्यातनी बुधवारपर्यंत मग सकाळी येऊन जासान ना तुम्ही समजा रातचे उद्या रात्री अरे पाणी नाही ना हो पाणी घेण्याचा काहीच लोड नाही तुम्ही मा भरोशावर या ना मग काय फुकट म्हणून राहिलं का तुम्हाला राहायची खायची सगळी व्यवस्था आहे काही वांधा नाही तुम्ही ठेवा पैसे जमा करतो तुम्हाला नगदी का वावराच्या बाहेर नाही निघू देत मग पैसे हातात तुमच्या मग मी आहो ना मदत ठेवा तुम्ही लवकर चिखलदऱ्यावर निघून राहील ना निघा हो काही धारणीचे आहे नाही का बरं या ठीक आहे ठेवतो काय म्हणते शिवलाल मग काय बुधवार ठरलं वाटते नाही बुधवार हात लावतो म्हणे का मग तेच सांगून राहिलो तर त्याचं कसं झालं आता उद्या कोजागिरी सोमवारची तर आता कोजागिरी झाली की मग ते हंगाम सुरू करून देते तर ते सोमवारी रात्रीचे निघणार आहेत आणि सकाळी इथं मंगळवारी पोहोचतील आपले रामपुरात समजा 10 वाजेलो म्हणजे बुधवारी समजा असं पकडून जरा हात लागते आपल्या वरात तर आता तुमची समजा नाव लिहिलं मी शांताराम भाऊ नोंदणीसाठी तर किती एकर आहे समजा तुमचं एकर किती लिहू तिथं जमा किती हे किती सांगून द्या एकर किती आहे बोला का नोंदणी आहे का बाबा म्हणजे मजुरासाठी नोंदणी आहे नाही अरे काय शिवलाल भाऊ कसं काय म्हणले काय समजलं नाही बा काय गडबड म्हणजे जत्रा काय म्हणले सांगा आता असे एक कास्तकार आल्यावर काय डबल तेच समजून सांगा आता माझ्या भिंत एखादं बॅनर आणला लागतं बघून आपल्याला हो सोयाबीन करता मजूर उपलब्ध नंबर आहे ते आपला करून टाकतो तेवढं अरे ते कसं आहे लक्ष्मण भाऊ हो ते सांगा पडते कंदिराबाजी शांताराम भाऊ सांगा पडते काय तर ते माय तोंड राहिलं काय सांगा तुझे ते कसं झालं आपलं शिवलाल आहे का नाही त्यानं चिखलदऱ्यात त्याचा कोणतरी ओळखीचा आहे तिथून 70 लोकांची गाडी बोलावली हो सोयाबीन सोंगासाठी याच्या अंडरटेकिंगमध्ये सगळं काम होणार नाही सोयाबीन सोंगाचं आपल्या गावातलं तर सगळं नोंदणी गिरणी शिवलाल जोड करावं लागते 1000 रुपये द्यावं लागते आणि ते मग नोंदणी करते आणि ते वावराचा उद्या सौदा करत शिवलाल समजा आणि बुधवारपासून ते प्रत्येकाच्या वावरातनी मजूर ते त्या हिशोबाने पाठवून देईल अरे बाबा असं आहे का ते मग झाली का नोंदणी झाली वाटते सुरू नाही हो काय 1000 रुपये द्यावं लागते नाही 1000 रुपये एकरी 1000 रुपये जमा करावं लागते मापाशी 1000 म्हणते का मला वाटलं 1000 आहे का तुम्ही तर मला 1000च म्हणे हो पहिले शिवलाल भाऊ हो ना शिवल्या 1000 म्हणणं तू काय आता काय मी खाऊन राहिलो का त्यातले एकरी 1000 काय 1000 रुपये तुमचं 50 एकर आता लाईन पाटील आले तर काय 50 एकराचे 1000 रुपये जमा करणार का मी 1 एकराची 1000 रुपये ऍडव्हान्स जमा करायला लागते तुम्हाला किती आहे तुमचं 5 एकर आहे शांताराम भाऊ 5000 जमा करा तुम्ही मापाशी तर तुमचा नंबर लागल नाही तर 5 बसा तिकडे कोणते मजूर नाही म्हणणं म्हणा शांताराम भाऊ मी तरी हो म्हणतो मग राहू द्या मग शांताराम भाऊ तुम्हाला द्यायचे नसेल राहू द्या मग सांगा आता का मापाशी पैसे नाही का काय लक्ष्मण राजा हो म्हणजे मी नाही म्हणलं म्हणजे तू हो म्हणतो काय हुशारपणा करून राहिला मग 5000 रुपये दे तुम्ही माझ्या 5 एकराचे तू किती आहे तुझे 4 एकर आहे ना मग तू दे ना 4000 रुपये नाही तर नको देऊ तसं नाही ना हो मजूरला आहे ना मग तुम्ही करा मी बी करतो बुकिंग जाऊ दे तिकडे हो देऊन टाकतो चला लिहा म्हणलं सगळ्याचे हो माया लिहून घ्या 4 एकर माया सोयाबीन हो घेऊन घ्या पटपट 4000 रुपये मी फोन पे मारायला तर मारते बरं ठीक आहे मग आता 1 नंबर शांताराम भाऊ लिहिलंच होतं मी 2 नंबर मग तुमचं मुश्रम भाऊ नाही का 3 नंबर काशाचं 1 एकर समजा सोयाबीन आहे 1 एकर पराठी आहे देवलाल तू आहे का रे देवलाल माय बी आहे ना 4 एकर आहे माय सोयाबीन मग काय तर 2.5 एकर पराठी आहे 1 एकरच आहे बाकीचं चालते 4 एकरात लिहून देतो 4000 देऊन देतो तुम्ही थोड्या वेळात चला 4 नंबर समजा देवलाल लारा तू आहे का रे 2 एकर आहे ना सोयाबीन बाकी भाजीपाला आहे ते हो पराठी 2 एकर देऊन द्याला तुम्ही बाबा सांगून द्या तुम्ही चला आता नाही का देतच 2 एकर चला हे लिहिलं आहे पुढचं आता पुढे कोण आहे अजून आपलं 4 एकर 4 एकर सोयाबीन आहे आलू भाऊ लिहा 2 एकर सोयाबीन आहे त्याची 2 एकर पराठी आहे 2 एकर लिहा त्याचं 4 एकर समजा आपलं लक्ष्मण भाऊ 2 एकर आलू भाऊ
आटपल्या आता नोंदण्या हो, अजून कोणी असलं त्याला सांगून देता हो 70 मजूर आहे, एका वावरात 10 मजूर घालून देईन मी. पटापट आपले वावर मोकळे करून घ्या हो, टेन्शनचं काम नाही. आणि तर मला समजायला मार्ग नाही काय भावानं घेतलं, काय सौदा कसा काय. पण मी म्हणतो शिवलाल भाऊ सौदा काय काय भावानं एकरानं काय घेतलं तुम्ही, काही समजायला मार्ग नाही. पैसे तर माय करून राहिले काय त्याचा सौदा घेऊन काही कला काय आहे त्याचं. अरे हो ना लक्ष्मी भाऊ, तुम्ही किरकिर नका करत जो. बेभाव घेणार आहोत आम्ही, काही बी सौदा करूनच तुमच्या वावरात पाय टाकणार आम्ही, नारळ फोडणार आहोत. मंगळवारी होईल सगळे सौदे, सगळ्याच्या वावरात मी येईन, सौदा करीन, कोणतं ओला आहे काय आहे काय नाही काय हिशोब आहे त्याचं ठरल्या जाईल. त्याच्यानंतर बुधवारी सुरुवात होऊन जाईल. समजलं आता फायनल. चालते ना, समजलं ते सगळं. आता मंगळवारपर्यंत तुला पैसे येऊन जातील सगळ्याचे आमचे. आणि अजूनही कोणी जे नोंदण्या करतील त्याच्या पुढचा दिवस घेतो. आमचा पहिल्या दिवशी नंबर लावतो तू फक्त, बस एवढं काम कर. झालं आता, बाकी काही विषय नाही. उद्या आता कोजागिरीचं होऊ देऊ आणि बुधवारी आपलं सोयाबीनचं चालू देऊ. जमला तर नाही का 50-50 हजार रुपये हे आपलं ॲडव्हान्स जमा करून घ्या आणि चालते मग धीरे धीरे आपलं. चला मग ठीक आहे, मग आता लवकर पैसे जमा करायची कोशिश करा संध्याकाळपर्यंत, नाही तर उद्यापर्यंत. चला विषय मोडा आता, कोणी आलं तर पाठवून द्या इकडे. नाही शिवलाल भाऊ खरी गोष्ट आहे काय का काय कसं काय म्हणलं समजून नाही राहिलं बा, खरं आहे का खोटं आहे काही. म्हणजे खरंच बरं आलं का मजूर. सांगा आता अध्यक्ष, सांगा मला आता काय करा डोकं पडलं का आता, लोक काय काय मजा करू राहिलो का. अबे हे मळ्या काय आता तुला काय सांगा आता. हो ना बा, तुम्ही हसू नका, काय आहे काय खरं सांगा बा, नाही तर बा नसते तुमच्या बरोबर मला रट्टे खायची पई. तुम्ही आता कसं तुम्ही आपण तिघं बाय आहे घरचे, मार खायची पई आणता बा. असं नाही ना, आता काय खोट्या गोष्टी आहे का हे. मग आपल्याच्यानं आता इतकं समजा सकाळपासून 6 वाजतापासून लोक जो सुरू होते का या घेतला की कन 6 वाजते तरी सरत नाही ना, पुरी हात जाते ना बाबू, रातभर झोप येत नाही ना. तुला माहिती आहे का सोयाबीन सोंगणं काय आहे तर. मग एक वेळ आपण माहीत नाही का ते किती थंडी झाली आपली मुंगशिरामच्या वावरात. त्याच्यापेक्षा एक काम करायचं, आता मी बरोबर लाईन लावली, चिखलदऱ्याकडलं पूर्ण मजूर येऊ राहिलो तिकडे मनब्याच्या तिकडलं, मी इकडे ओढलं. त्याला म्हणलं तू टेन्शन घेऊ नको, जरा त्याला वरताय दिला. आता ते येऊन राहिले इकडे 70 मजूर घेऊन. तर आता फक्त आपल्याला त्याच्यावर लक्ष ठेवायचंच काम. आपल्या घरच्या बायाला बी काम आहे आणि आपल्याला काम आहे, फक्त लक्ष ठेवणे. 7 वावरात नाही 7-10 पाठवायचे आणि आपण 7 जण एक त्याच्यावर लक्ष ठेवायला जायचं. बस झालं आता, समजलं. आपली मजुरी निघते, कामही करायचं काम नाही. असं आहे का ते. मग तर पोल्याच काम आहे मग. चार घेरे नाही हो, मग काय लोड आहे, लोडच नाही मग. हो बिलकुल टेन्शनच नाही. काय तर कंदील बुडायला म्हणलं तुम्ही येऊन जा म्हणलं उधळत नाही आपल्या ह्याच्यात. मग काय फक्त लक्ष ठेवायचं काम आहे म्हणलं. ते म्हणे येतो म्हणे मी बी, मला त्याचा म्हणे काय असते 500-600 रुपये, मला येऊन जा, काही टेन्शन नको घेऊ. चला आता मग आता कोजागिरीचं पालागण बघा काय तुमची धाय वाटते नाही हो, जंक्शन वाटते तुमची, आम्हाला बोलावणार नाही. तुम्ही काय लोड घेता, मी आहो ना तिथं. मग काय येऊन जाता, मी तुम्हाला फोन करतो बरोबर टाईमवर येऊन जातात. हो तिकडे आता कुठं करायचे काय करायचे आम्हाला तर समजणारच आहे. त्या लोड नका घेतो तुम्ही, हो काही करू नका घरी गिरी. मी बोलावतो तुम्हाला. आपण ते कसं उचल्यासारखं नाही, बरोबर नाही ना. हो माना ना, बोला तू. ते काय पाहा लागते हो, मी आहो ना तिथं, खुर्ची देतो तुम्हाला. लोड नका घेत जाऊ, बोलावतो तुम्ही बरोबर. हो आलं होत की बस फोनच करतो. जाऊ दे मग आता टेबल धरू लागे, झाबरूचा नेऊन ठेवू. आणि म्हणलं आता आपल्याजवळ 15,000 जमा झाले आतापर्यंतच्या कास्ता करायची, आणि बाकीचे अजून जमा होते संध्याकाळ का जे झाले ते समजा आपले जमा करू आणि आपला कार्यक्रम परवापासून सुरू करू. चल घे आता. काय अलग मारते काय म्हणते, ऑटो दिला वाटते मग नाही भाण्याले. हो भाण्याने तू पार्टनरशिप केला म्हणते, भाण्या सांगे बा. हो ना, आता काय करतो मग. हो आता कसं राहते पार्टनरशिपमध्ये टेन्शन नाही राहत, गाडीवर ध्यान ठेवते. नाही तर मग काय दिन जेव्हा पैसा 500 घेतले होय तिकडे. आता कसं नेटानं काम करते, डिझेल तर त्याचं जाते ना. मग आता ते झालं आपलं सुरू. पण म्हणलं तुमचं कसं काय चालू आहे. काय उधळ घेतलं का सोयाबीनचं, काय काम करून राहिले. काय करता आता, लाईनी पडल्या मशीनवर जायचं विचार आहे सध्या. 8-15 दिवस काळा म्हणलं सीझन चाललं का मग. हो दिसली होती मशीन ती, बरोबर गेले वाटते असते दुरुस्तीला नाही का. हो आता म्हणजे सुरूच होते ना. काय म्हणते भाव घेऊ कसं काय रोजन चालले मग. आता 100 भाऊ म्हणे 20 रुपये पोत देऊन देऊ म्हणे. 100 रुपये काढते म्हणे, तरी तुम्हाला 2,000 येते म्हणे. 500-600 रुपये रोज काही पडते म्हणे तुम्हाला. बापरे, चांगले फिटवले पोट्टे. 20 रुपये कुठं राहिला आता राजा आहे का. 2005 मधली गोष्ट आहे काय. असं काय झालं का मग, फायनल झालं का मग त्या भावानं. नाही सध्या हो नाही म्हणलं आम्ही, किंवा 20 रुपये पुरत नाही. हो म्हणलं आम्ही 40 म्हणून राहिले त्याला, पण ते काही येत नाही. आता मागं पुढे मला 30 रुपये येऊन जाईल मग. करू नका म्हणलं, जाऊ नका मग. 60 रुपये 70 रुपये पोता आणले का मी आळ हो मग. परभणीहून मला फोन आला होता ना माझ्या नातेवाईकाचा, म्हणे आमच्याकडे तर राजा म्हणजे 70 रुपये आहे म्हणे पोतं. मग काय सांगून राहिला तू. मग 60 रुपये कमीत कमी 50च्या वर घ्या तुम्ही. भले रे खंच करा मग तर. नाही मग तेव्हा 50 रुपये 60 रुपये त्याच्या खाली घेत नाही मग. काय का पहिल्यासारखे ॲव्हरेज आहे काय ना. मग उरले का ही तीतभर सोयाबीन नाही. मग सरे पाण्यानं अर्धे खलास लागले. त्याला मोठा ॲव्हरेजच नाही आलं भाऊ. लय असलं 50-40 पोती दिवसभरात काढून मशी. 50-60 रुपयाच्या खाली जायचं नाही. नाही म्हणतो राजा, लाईनी पडली चांगलाच घाम करून राहिले आमचा. नाही सांगून द्यायले 60 रुपये लागत म्हणतो, नाही जाऊ तिकडे येत नाही. पण आता म्हणलं त्या याची काय होती काय माहित बा, त्या कोजागिरीचं. हो ना, 100 भाऊले सकाळी म्हणलं पैसे द्या हो, आम्ही सामान गिमान आणतो. हो देतो ते संध्याकाळी देतो, कावरल्यासारखा करतो. असं चालते. अरे बा, मग आता फोन करा ना तुम्ही द्यायले. म्हणा ते काजू बदाम ती दुधाची ऑर्डर द्यावं लागते. शांतारा भाऊचं माहित नाही का काम. वक्तात म्हणून नाही म्हणून आता दूध नाही मापाशी, मग कुठून आणता. मग भेटत नाही बरं बाबू. सकाळपासून लोकांच्या बुकिंग सुरू झाल्या. मग तापत मग दूध काही घ्यावं कसं काय भेटलं पाहिजे ना, नाही तर मग काय आहे गेलं सगळं पाण्यात.
काय तर उद्या आहे बा लोक एकूण एका घरी कोजागिरी असते, दूध अजिबात भेटत नाही. म्हणून आताच लाईन लावा, शांताराम भाऊले टच मारा, आताच फोन करा द्यायले. म्हणा उद्याचं आपल्याला किती लिटर पाहिजे, तुम्हाला आपल्याला किती घेणार आहे. मग तेच म्हणलं आता किती लागेल मग आम्हाला आकडा काढला आम्ही किती जण होते बा हे काम करायला समजा तर 15 लोक आहो सगळे समजा माय बाबा बी सरपंच सगळं देवलाल भाऊ आलू भाऊ ते सगळे पकडून आणि पोट्टे पाट्टे सगळे झाबरू गिबरू सगळे पकडून 15 जण आहेत. तर 15 जणाला किती लिटर लागेल समजा दूध. अबे मग काय 15च पकडता का तुम्ही. मग काही बी बोलता, भजनाले 8 आणि जेवणाले 60 असते. तर मग आपले 20 लोक आहे ना, 40 पकडा तुम्ही. मग बाकीचे ते जगण्या संख्या आपल्या घरी बी एक एक ग्लास आण लागते. मग शिल्लकले काय बा 40 माणसाच्या हिशोबानं दूध घ्या तुम्ही. मग एवढ्यानं होते का बजेट. एरी बक्षिसाचेच पैसे आहे ना, कायचे आहे. झुंबर भाऊचं म्हणणं आहे ना बापुरे 11 उडले चालते. मग बाबा हो राजा कनीर बुडा आहे याची सारखीच काही गॅरंटीच नाही ना, काही येऊन टपकते म्हणून नाही का. बरोबर बरोबर मग वाढवाच लागेल नाही का. आणि आपल्या घरच्यासाठी एक एक ग्लास मग आता घरी कुठं करायला लावा. जाऊ दे मग नाही का. किती लिटर बोलावं मग आता समजा 40-50 लोकांचं. दे ना सांगून 50 लिटर. दे सांगून काय आपलं काय चाललं आता. ते जाईन 3,000 जाईन. 60 रुपयानं लावा ना. काय भाव लावते तेही माहित नाही मला. 60 नाही पकडलं तरी 50 6 म्हणजे 3,000. 3च गेले ना, तरी 8,000 बाकी आहे. मग किती काय ना काजू बदाम काही करायला गो. लागे ना काय आपल्याला हो एरी 11 पर्यंत लिमिट गेली पाहिजे, त्याच्यावर जाऊ द्यायची नाही. चालते मग नाही का. मग शांताराम फोन करायला लागेल का. पहिले झुंबर भाऊले फोन ला म्हणा बा इतकं लिटर दूध आणायचं आहे, इतकं मटेरियल आणायचं आहे, तुम्ही किती वाजता येता. मशीनचं काम झालं का. ते आहे नाही का पहिले त्याला विचार लागेल ना नाही का. हो त्याने हो म्हणलं की मग आपल्याला इकडे ऑर्डर देता येते मग नाही का. शांताराम भाऊले फोन करू तसं करतो मग. बोला पाटील काय बोला तुम्हाला पोट्टे करतेस म्हणून फोन आहे. हो लाऱ्याचा फोन आहे. बोरे बा काय म्हणतो म्हणलं सांग काय. काही नाही म्हणलं हे मारतीत आहे ते आम्ही इथे बसलो तर म्हणलं उद्या मग ते दूध गीत लागेल आपल्याला, ते ऑर्डर आधीच द्या लागेल ना ते. नाही तर मग वक्तात दूध भेटत नाही बरं. हो म्हणून राहिलो बा, म्हणून फोन लावला. हो काय कसं करू, काय ऑर्डर देऊ का नाही देऊ. का तुम्ही आल्यावर मग किती टाइम आहे तुम्हाला आले. काय खरं आपल्याला बस 4 वाजता आपल्याला. हो त्याला म्हणा बुकिंग करून टाक म्हणा. जाऊ दे काय किती पाहिजे घे. मग काय अजून तर आपली मशीन आता सुरू नाही झाली अजून. तसं करायला नाही का. हो 4-5 वाजते. हॅलो तुम्ही काय म्हणतो लारा तू असं कर ऑर्डर देऊन टाक. हो कारण की आम्हाला 4-5 वाजू शकते, कारण की अजून 7-8 मशीन आमच्या पुढे आहे. एका दमा धूम आली सगळ्याची. तर म्हणला तू काय कर ऑर्डर देऊन टाकते. पैशाचं मी पाहून घेईल काय तर शांताराम भाऊला सांगून देतो. बक्षिसातून ते देणारच आहे म्हणा. हो पण म्हणलं ते ऑर्डर कितीची टाकू म्हणलं, किती लिटर दूध लागेल समजा अंदाज पाहा मग तुम्ही तुमच्या हिशोबाने किती सांगू. मग आता आम्ही तर काढलं म्हणा. किती काढलं तर मग बोला तेवढं तुम्हाला काय लोड आहे. बोला किती किती लिटर बोला तुम्ही. लोक किती आपले सगळे ते 15 लोक होते समजा आपले, पण 4-5 लोक समजा आता संख्या गिंख्या असे होते का नाही. तर मारती जा म्हणते अजून कसे गाड्या संग नाड्याची जत्रा असते लोक येतातच बा. म्हणून म्हणलं 50 लोक पकडून घेतले. सर का जमा करता का बे काही का. बरं ठीक आहे जाऊ दे. पण किती लिटर बोला तर मग मारती 50 लिटर म्हणते बा. 50 लिटरचा ऑर्डर देऊन दे म्हणते. 3,000 देऊन जाते म्हणते आपलं. मग बाकीचं मग जे काय लागते ड्रायफ्रूट समजा 50 लिटर. आम्ही किती लागत रे साखर हे ते बाबा मटेरियल. आम्ही 11,000 बसलं पाहिजे रे बा. नाही तर बा घरून द्यायला लागेल मला. बसते ना तरी बसते. हो तरी बसवतो मी. हो काही वांधा नाही. 50 लिटर देऊन देतो मग ऑर्डर. पैशाचं मग संध्याकाळी होईल ना मग काम. संध्याकाळी कधी मोठा देतो म्हणे. सकाळी भेटलो मी त्याला. तू काही वादा नाही. तू फक्त शांताराम भाऊ टचवर होते तेवढा. 50 लिटर दूध बाकी सामान मग कसं करता घेऊन येता का काय करता. ते नंतर घेऊन तुम्ही येता म्हणता 4-5 वाजता. मग घेता येते पाय बाकीचं फक्त ऑर्डर देऊन ठेवतो मी. बरं मी काय म्हणतो एक सांगत राहिलं ते मशीनचं म्हणलं ते काय पोत्याचं कसं काय ठरवता मग. सांगा आत्ता सांगा बा. मग ते कसं आम्ही इकडे तिकडे चौकशा केल्या आता. तुमचं काय विचार आहे सांगा म्हणलं आता शेवटचा. राजा बा अरे आल्यावर पाहू ना मग ते काय तू काय राजा विजय मारूस हे बा असं कर 40 रुपये म्हणलं तुम्ही. जाऊ दे तिकडे पटेल देऊ टाकू ना 40 तिकडे. बरं जाऊ दे बा तू म्हणजे तसं त्या शब्दावर मी काय बा 40 रुपये पोता देऊन देऊ म्हणला. काही वादा नाही झाला पक्क. जमलं मस्त. काही आहे राजा तुम्ही आम्ही सपोर्ट वाटतं तुम्हाला नाही. आता काढलं ना मार्तीनं काढला नाही कोणती कोण पोता. मग 60 रुपये 70 रुपये 50 रुपये पोता आहे म्हणते. मग मशीनवर एका पोत्याचा रेट मग माणसाचा मजुराचा. नाही भारते असं गावपणा करते आम्ही भारते त्याला काय माहिती आहे डुबरेला काही आपलं बोलते का कुठं आहे एवढं रेट काही कोण आहे सांगणार. 40 रुपये पोता आले का मग काय पडते ते. बरं काय बेर ढीक बरं सोयाबीन हात भरले का काय सोयाबीन तर आहे का यंदा काही बोर राहिले काही नाही म्हणलं बा 40 रुपये फक्त याच्यावर पुरत नाही आम्हाला. नाही तर मग ते आम्ही ते कोणतं गाव डारखेडची गिदाळ गँगची पुट्टे मला तुम्ही सांगू राहिलो हे सांगता या नाही राहू द्या. बला कोणते होते ते गिदाळ गँग बोलावा का तिकडे कोबरा गँग बोलावा. 60 रुपयाच्या खाली येत नाही म्हणलं आम्ही. 50 म्हणून टाका फायनल करून. जाऊ दे 50. सध्या म्हणलं पाहू द्या राहू द्या जाऊ द्या कॅन्सल पाहू द्या काय होते आल्यावर पाहू बघा. ठीक आहे ठेवा ते ऑर्डर बुक करा. नाही ना डेअरीवाले भाऊ ऐका तुम्ही रोज आणतो मी तुम्हाला 50-60 लिटर आणतो. पण कसं आहे आता आमच्या गावातनी आता हे उकड्यावाले असतात ना गावातले. मग ते बी आता 1-1 लिटर मागते ना बा. मग आता ते उद्याचं ताल नाही बसत. उद्या मी लसलं 20-25 लिटर आणीन. एक तर गावात कार्यक्रम आहे तिथे मला 20 लिटर द्यायला लागणार ना. मग हो हे बा 25 लिटर आणीन बा उद्या मी. नाही ना असं नका करू तुम्ही. आता लोकराजे तुम्ही असे रेग्युलर गिरेक असे करता का. इकडे लोक मग आमचे नाराज होते ना. मग हे बा 10-10 5-5 15-15 लिटरच्या ऑर्डर आहेत ना. मग तुम्ही असे करून राहिले. हे बा जेवढा तुम्ही रोज आणता तेवढा आणा बा. नाही तर आपली इथं मग डबल आणू नका तुम्ही.
आम्ही तर आता काय करावं आता नाही का हो ना, ते म्हणते मला पाहिजे, गावातले म्हणते आम्हाला पाहिजे. जाऊ तिकडे नाही का उद्या 50-50 करायचं पाहिजे वाटते नाही. जाऊ दे तिकडे नाही का हान वगैरे. बरं बरं ठीक आहे ठीक आहे. हो 50 पाठवून देईन मग. हो काही विषय नाही काही विषय नाही. हो ठीक आहे ठीक आहे. कसे काम आहे बाबा याचे? 50 लिटर दूध नाही घरी, हे आता म्हणते त्याला म्हणते 50 देते, गावातल्या उकळायला काय देते, कसं करते? आता हे काय, आता हे लाऱ्याचा फोन आहे. थांब 1 मिनिट. हो 1 मिनिट 1 मिनिट. हॅलो हां बोल लारा. हा काय म्हणतो रे? काही नाही शांतराव काका, मी काय म्हणतो, ते झुंबर भाऊचा फोन आला होता. उद्या आपल्याला कोजागिरी करायची, तुम्ही आहेच त्याच्या. तर म्हणलं तिथं ते आपण रामगोय बनवले का, तिथं बनवायचा विचार झाला आमचा सगळ्याचा. फक्त म्हणलं आता ते दुधाचं ऑर्डर द्यायची होती. हो नाही तर मग कसं तुम्ही डेअरीवर घेऊन जाता सगळं आणि इकडे काहीच नाही. तर म्हणलं लक्षात राहू द्या तेवढं. म्हणलं 50 लिटर ठेवून द्या म्हणलं आपल्या कार्यक्रमासाठी. हो 50 लिटर मग तिकडे काय नाही रे बा. अरे वा 50 लिटरचं काय काम आहे राजा. हा 15-20 लोक आपण कामं करणार आहे. काय इतकं पाहिजे असते का? काय 2-2 लिटर पिते का माणूस राजा? हा इतकं मोठं मटेरियल आणि हे ते बस 10 लिटरात होऊन जाते रे आपलं. हो बस होते 10 लिटरात. पण तुम्हाला काय करावं लागते? 50 लिटर सांगून राहिला झुंबर भाऊ, मग 11,000 आहे तेवढे वसूल, म्हणजे पुरे खर्च करायचे आहे ते. मग तुम्हाला काय करावं लागते? आता 10-15 आपण असलं तर मग घरी न्यावं लागते ना. मग घरच्या आता मग आई हे ते, मग आता ते काय डबल करत बसन का? म्हणून म्हणलं मग कसं सरस उद्या ना मग होते त्याच्यात. तर अभिन तर हो ना हे बरोबर आहे म्हणा. हो, घरी करायचं काम नाही, पण आता हे माझ्याजवळ 50 लिटर दूध आहे ना, मग 100 कसं करू मी? पण आपण लारा इतकं नाही पाहिजे ना. हे बा असं कर 20 लिटर कर, 20-25 कर ना. याच्यावर इतकं पाहिजे का 50 काही बी आपलं? राजा बा पैसे असते तर दुसरी कोण आणलं असतं मग. हो तुम्ही राजा असेच तर करता, आम्ही डबल मागत असतो का वर्षातून मागलं काहीतरी. मग हे कार्यक्रम आपल्यासाठी आहे नाही. झालं आता 50-50च फॉर्म्युला वापरावा लागतं नाही का? हो जमत नाही बजेट आता. हो तिकडे 50 नेणंच आहे, इकडे 50 देणंच आहे नाही का? आठवं वाटलं किती वाटते तर. बरं ठीक आहे ठीक आहे. हो देऊन टाकू मग 40-50 करून टाकतो बरं. काही वांधा नाही ओके. हो हॅलो हॅलो हॅलो. हो मी काय म्हणतो लारा, हो पैशाचं कसं म्हणलं? पैसे सांगतच नाही तो. पैसे पैसे आता पैसे झुंबर भाऊ देते ना. हो पैसे ते आता कधी लावायचे संध्याकाळी मागून तुमचे पैसे देऊन देईन. काय लिटर असेल त्या हिशोबानं देऊन टाकन ते. काय डेअरीवर जे देतात त्या भावानं. तेच म्हणलं बा पैशाचा विचार लागते ना. मग काय तर अजून कोणाला मागा आम्ही. ठीक आहे मग. हो ठीक आहे ठीक आहे. संध्याकाळी नाही का? हो चालते चालते. उद्या मग देऊन टाकतो मी तुम्हाला 50 लिटर. ओके. म्हणलं काय तुम्ही याले हो म्हणता त्याले हो म्हणता. मग म्हणलं खरं सांगा लोकायले, लोकांच्या गोजेगिऱ्या खराब नका करू म्हणलं. तुला माहिती आहे बरोबर आहे ते. हो मग आता दूध वाढलं ना, आता म्हशी जास्त देऊन राहिला ना, मग ढेप नाही का आता चांगली ढेपायला चालू. तू नको काळजी करतो त्याची. करतो मी बरोबर. कसं झालं आता, आम्ही दुपारी समजा विचार केला, शांताराम भाऊला ऑर्डर दिली, मारुती दा म्हणे 50 लिटर दूध पाहिजे म्हणे आपल्याला. म्हणजे कसं घरी आता बाय आले मग करायचं काम नाही बा, म्हणजे संग मग होऊन जाते. एरी आता 11,000 कशी बी आपल्याला खर्च करायचे आहे बा. तर आता फक्त काजू बदाम किती लागन काय लागन हे पाहा लागन आपल्याला. म्हणजे मग तेवढं मग मटेरियल समजा नाही. लक्षण भाऊ तुम्हाला समजा अंदाज असेल ना त्याचा. पण का 50 लिटर दूध असते का? बस असतं 20-25 आणला होता तुम्ही. इतके असते का काही बी आपलं? तुम्हाला काय करावं लागते? घरचे आता पाहिजे ना, वाढतेच ते लोक. हे बा वाढता वाढता वाढत जाते. काय मारती लक्षण बोल नाही समजत ते. बरोबर आहे ते. मग 50 तुला माहिती आहे का? घरी 2-3 ग्लास नेत नाही का म्हणून. मग सकाळी पिते उरलं तर. हे बा असं करतो आता. काजू बदामचं लक्षण भाऊ सांगून द्या तुम्ही काय सांगाच ते. ते लिहू आपण काजू बदामचं हे ते सगळं लिहू. पण अजून पैशाचा काही मेळ आला का? काही झुमर भाऊचा काही फोन नाही फान नाही. त्याला विचारपूस केला का बरोबर? ते बा दुपारीचे तो म्हणे अजून आले नाही ते. मग म्हणून तर म्हणलं आता येतील बा वाटच पोराला द्यायची. हो ना आपण ते फोन करण्यात यायले पैसे नाही पाहिजे का? मग दुकानात काय काय दाता घेऊन जाता का? मग 7,000 रुपयाचं मटेरियल आणणार आहे का आपल्याला? काजू बदाम जे लागत ते समजा. तर मग त्यासाठी पहिले फोन कर म्हणा बा. ते कसं काय करायचं म्हणा. लवकर आले असेल तर मग पटकन पैसे मागून दे. आम्ही सामान आणायला जातो. एवढी गडबड काय करू राहिले? उद्या आणतात नाही तर मग तसं करायला नाही का? हो ना आपण आणायला जाणं आपल्याला पैसे भरायची पैसे यायची नाही का? हो का? ती बरोबर आहे बरोबर. आता लावतो फोन द्यायला. काही येते काय येते कुठं काय समजते. मग ते काय तर मग खायला प्यायला सर गाव येते. पैसे द्यायला कोण नाहीत म्हणलं. मग तेच म्हणलं पहिले फोन करते म्हणा बक्षिसाचं काय झालं आणले का म्हणा पैसे. पागल करते उद्या. हॅलो आम्ही लारे काय म्हणते रे बा आता? काय मारते आपल्याला रे? का इतका उशीर झाला तरी आपल्याच म्हणते. बरोबर तूच बरोबर मारते बरोबर. काय कुठं गेले म्हणलं? इतका टाइम असते का ते? झाबरू राजा म्हणलं मशीन दुरुस्त करून आला आणि तुम्हाला इतका टाइम लागते का म्हणलं? लवकर या जरा असे माणूस की इकडे वाट पाहू राहिले लोक. ते उद्या दुधाचं ते त्याचे पैसे द्यायचे आहेत. ते बाकी काजू बदामचं सामान हे ते काय फुकट येते का ते? लय लोचार राजा आमच्या मागं. मग काय बेरिंग नाही सापडे तर कोणतं हे नाही सापडे. मग 7 वाजले आम्हाला तिथं. आता हे मशीन ओके झाली. आता येऊ राहिलो तर घरून फोन आला हे आणा ते आणा पावभाजी आणा. मग ते भुलजाबाई हे ते सगळं आता सगळं घ्यायला लागलं ते. मग ते घेतलं म्हणून जरा टाइम झाला. हो पण आम्ही इकडे तक करू राहिलो ना काही येतं म्हणून. मग आता सांगा तुम्ही वही घेऊन बसलेला आहोत तर म्हणलं हे काजू बदामचं दुकानातून आणायचं आहे तर पैशाचं काय मिळ आहे? किती टाइम लागेल यायला तुम्हाला? मग का आणू का कसं करू म्हणलं दुकानातून? अरे घेऊन या ना मग. उदाहरणाला काय हरकत आहे? देऊन पैसे आलो की आता कधी पुढे देते नाही तर मग तुम्ही जा. असं ना गुन्ह्याच्या घरी जा म्हणा. ते झुमर सांगा मला 11,000 रुपये संध्याकाळी देतो म्हणे ना. मग असं सांगायचं असतं ना मग आता लोक. बरं ठीक आहे. बा जा बरं तू भूषण तुम्ही जा दोघं जण. जा मोठ्या हातानं पैसे मागून आणा. कधी बुडा तिथं चक्की दा जा. दिले म्हणलं पोट्टे पाठवून मग. काही विषय नाही. मग मटेरियल घेऊन येतो सगळं उद्या. बिलकुल मग काही म्हणजे जास्त लोडचं काम नाही. हो बस बसल्या राहायचा विचार करत. आता लोक आणत असतात मग. तुम्हाला काय माहिती नाही का बक्षीस आहे बरोबर. जा मग द्या लवकर घेऊन. हो ठीक आहे मग. बनले का फटका बनले का असं वाटे बसायला नव्हता पाहिजे तुला नाही का? झुमरेला बसला असता तर कसं जरा बरं वाटलं असतं. आता ते खरंच सांगा ते कोजागिरी गोड लागन का आपल्याला?
हो ना, बेमानी केली ना रे बा. सांगते जाऊ दे नाही बा, दरीतली माती दरीतच जिरती. मग आता मी वही आणली त्याची. मग त्याच्या सासऱ्याच्याकडे आपले 2 किस्ता आहेत. पाहिजे तुला हिशोबच सांगून त्याचा. काय म्हणलं बा, 25,000 रुपये त्याच्या सासऱ्यानं पहिली किस्त नेली जून महिन्यातनी. आता जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर 4 महिने होऊन राहिले जवळपास. आणि दुसरी कलम नेली 15 जुलैले. तर त्याला होऊन राहिले जवळपास. तर साधारणतः त्याचं बरंच व्याज होऊन राहिलं आता. म्हणजे 11,000 रुपये आपलं 100% व्याज निघणंच आहे. हो ना, आता 7% मधल्यावर आता काय होईनच ना. नाही मग काय लोड आहे, मग मग जाऊ दे ना. मग काय वाऱ्यावर भारी बांधणं झाले मग. काय तर मग तेच म्हणलं ना, आता त्याला मी खडकू देत नाही. 11,000 मागायला आला की त्याला सरळ म्हणतो, बाबू हे वही पाय, इतका हिशोब आहे. तो मुंगावर देणार होता तो सासरा, ते 25,000 दिलेच नाही अजून, त्याचंही व्याज वाढून राहिलं. हे दुसरी कलम आहे ती व्याज वाढून राहिलं. तू लवकरात लवकर ते पैसे मायनस कर, 11,000 त्यातले बाकीचे आणून दे. काय वाटते बा नाही का, मी आता म्हणलं गेले का. अरे आबाजी मी काय म्हणतो, यायला तर मोठी काळजी नाही का. पैसे द्यायला बोला, काय होतं तुमचं, काय द्यायला तुम्ही? ते आपले झुंबर मामा म्हणे बा पैसे मागून आण म्हणे 11,000 रुपये, सामान आणायचं आहे उद्या कोजागिरीचं, म्हणून म्हणलं आलो होतो. म्हणजे तुमच्यावर पैसे देऊ 11,000 रुपये नाही लय शानी दिसू राहिले मग तुम्ही. रस्त्यानं पाळले म्हणा किंवा कुठं काही गायब केले तर मग आम्ही काय डबल द्यावं का पैसे? त्याला येणं म्हणा मुकाडे ना, स्वतः येत नाही का त्याला? पण त्याचा फोन आला, ती तिकडे मशीन दुरुस्त करून आणायला उशीर होते. आता घरी 9 वाजून द्यायले, तिथपर्यंत आम्हाला सामान घेणं आहे. असं कसं मग 9 वाजता ये म्हणा, घेऊन जा म्हणा. तुम्ही कसं काय निवडायला पैसे? तुम्ही जर म्हणत नाही समजा गुलचाट दिली तर मग कोणाला मागा पैसे आम्ही? तुम्ही मग पडले म्हणून म्हणलं बा मी कोणाच्या याच्यावर देत नाही भरोसा. 50-100 रुपयाची गोष्ट काही नाही, 11,000 रुपये मध्ये दिले. जा तुम्ही या म्हणलं, त्याला पाठवून द्या. झालं बुटे अरे पण आता आम्ही काय लहान आहे का, द्या ना बा, देऊन द्या ना पटकन, मोकळे करा. द्या आज द्या लागते, उद्या द्या लागते. ते तसं नसतील लारा, फालतू कसं पैशाचा व्यवहार आहे ते. हो त्यालाच पाठवून द्या. जाऊ दे जा तुम्ही, ते आल्यावर या. ते नसतं झालं तर मग हलगो मालगो. ठीक आहे येतो मग. आता पाय तुम्ही काय चला आले बा आता नाही का. चला म्हणलं आता दुकानातच चालले जाऊ सरळ, तिथेच घेऊन घेऊ सामान. चला मग. काय चला काय राजा म्हणलं बा, बुडा म्हणजे नाही म्हणते, पैसे देत नाही म्हणजे सध्या. ते झुंबर मामाला पाठवून दे म्हणतोय. मग काय म्हणा मग आपण पाय हो साय पाय मारते मला किती आहे म्हणून. अरे म्हणा मग त्याला म्हणा काय कायची बक्षिसाचे पैसे आहे ना म्हणा, द्यायला लागतेच ना तुम्हाला. तुम्ही पाडसान म्हणे, नाही तर म्हणत नाही गायब करसान म्हणे पैसे. मग इतका भरोसा नाही, इथून इथपर्यंत येपर्यंत भरोसा नाही. मग तुम्हाला देऊन काय मी काय डबल देऊ का म्हणे. मग त्याला पाठव म्हणे, त्याला येता येत नाही का म्हणे. अरे बा लक्ष्मण भाऊ पैसे देत नाही म्हणलं, झुमऱ्या गेला तरी देत नाही, कारण की कालचीच गोष्ट आहे ना आमची. मग काय म्हणे ते कंदिलाबाजी, तुम्ही म्हणे बेमानी केली म्हणे, सगळे सांगून सवरून बरोबर बा कोजागिरी देतो म्हणून सगळे लोक जमा केले, 10 वाजता पंगत बसवली, स्वयंपाक केला. म्हणून म्हणे तुम्ही हे म्हणजे बेमानीनं जिंकलेलं आहे म्हणे. असं म्हणे. ते पाहिजे तू पैसे देतच नाही, झुमऱ्याला देत नाही. बाबा मग आता काय हे म्हणजे खरं नाही काय, भेटले नाही काय? तसं एकट्या दुकट्याला देतच नाही ते पैसे. आता हिंमत लावा लागते आपल्याला, नाही तर पैसे 100% भेटणेच नाहीये. सगळेच्या सगळे बा झुमऱ्याला येऊ द्या, ट्रॅक्टर घेऊ. नंतर त्याच्या घरी जाऊ आपण, कंदील बुड्याच्या पैसे दे. मग बुडीच्या धाकाने दिन तरी ते पैसे, नाही देत नाही पैसे. मला माहिती आहे ना, पक्का आहे दे. झालं मग आता हे बा, येऊ द्या झुंबर भाऊल्या. सगळेजण आता इथंच थांबू जरा बरं, अर्ध्या घंट्यात येते म्हणे. सगळे तिथंच जाऊ. जाय म्हणलं हे बा लारा, तुम्ही त्या झुंबर भाऊच्या घरापाशी थांबा. आले की त्याला इकडे घेऊन या. सरळ पुरा म्हणजे मोर्चाच घेऊन जातात तिकडे. असे कसे पैसे देत नाही. मग काय कालपासून सांगून राहिले. ठीक आहे ना, मग आम्ही तिकडेच थांबतो. मग 10-15 मिनिटात जातो तिकडं. पाहतो मग झुंबर भाऊ आले की बस त्याला घेऊनच येतो. तुला बाबा आले का, घरी आले का म्हणलं. पाय डू लागले. हो ते 8 झाले. बाबा एक कोजागिरी लवकर होत जा, मोकळ्या हो नाही का. काय रे काय म्हणलं लारा, काय कसं काय म्हणलं, त्याला पैसे आणलं सामान. कायचे पैसे नाही देऊ राहिले ते. मग ते बा त्याची नियत फिरली. मी तर म्हणतो पैसे देतही नाही वाटते बा. मग आम्ही गेलतो, आम्हाला म्हणे त्याला पाठवून द्या म्हणून स्वतः. तर आता लक्ष्मण म्हणे सगळेच्या सगळे जायचं म्हणे आपल्याला त्याच्या घरी. ते गेले आता चक्की बंद करून घरी. तर म्हणलं आता लवकर तुम्ही आमच्या संग चला. बुडा म्हणजे लयच करून राहिला, मग पैसे दिले का तुम्हाला? बरं ठीक आहे चाल बरं, पहिले चाल बरं. आता लय झाला आता बुड्याचं. बरं बक्षीस देतो करते. आता कोण जीवारी राहिली. चला आता चला. काय कोण आलं मग इतका खाल्ला? अरे कोण होय म्हणलं बाहेर. हो कुठं घडू शकाल आपल्या का? या बाहेर या, झुंबर घर फिरवा म्हणलं, चला लवकर बाहेर या. बाबा ते मोर्चाच लस मोठा थडकला येऊन नाही का. हो ना, माझ्या जीव जायचीच पाहिजे का, जीव घेते का का मा. हो ना, छाती मध्ये अशी चमचम करून राहिली. मध्ये ते काहीतरी आता मार्ग काढ लागन नाही का, हालगो मालगो कर लागन, रवाना करा लागन. पैसे तर काढतो सासऱ्या कोणा ज्याच्या नाही का. मस्त कोजागिरी खाव, हो लावून द्या. आणा बा उदार. अरे काय म्हणलं, काय सरी आहे म्हणलं, इतकं काय गडबड काय म्हणलं, इतकं काय घरावर काय मारायला आलं का म्हणलं, काय झालं आता? काय राजा तुमचं बरोबर आहे, पटलं नाही आपल्याला. पैसे यायचे जर देऊन द्यायचे ते, सामान आणायला लागते. नाही म्हणता भले या लागते, असं आहे तसं आहे. नियत फिरू नका म्हणा तुम्ही, आता बेमारी नका करू. बेमारी म्हणजे एवढी मी कोणा सांग बेमारी केली बा, सांग बा. आज कोणाचा पैसा बुडवला का सांगा बा तुम्ही. काही बोलता राजा, काय ते मी काय नाही म्हणलं का सांगा बा तुम्ही. नाही म्हणजे आता लोक द्यायचे असते ना, कालपासून झुरू राहिले. आता देतो उद्या देतो, मग देतो सकाळी संध्याकाळी. काय का उधारी मागून राहिलो का, बक्षिसाचे पैसे मग शर्यत लावा नाही. नसर होत.
हो ना, अरे पण नाही म्हणलंच नाही ना म्या. म्हणलं का नाही बा सांगा बा सगळ्या पोट्याला विचारा. नाही म्हणलं का त्याला विचार बरं, त्या लारेला काय नाही म्हणलं का. मग आता असं करा, कसं झालं तुम्हाला काय सामान लागते, 11,000 रुपये सांगेन माझ्याकडे, काय 11 लाख नाही ना. मग का मोठी गोष्ट आहे का ती. तर तुम्ही करून टाका कोजागिरीचं उद्याचं सामान आणा, दूध ते काय बुकिंग करा, उद्याचा कार्यक्रम करा. आम्हाला बोला असाल तर आम्हाला बोलावा. उद्या कार्यक्रम झाला की झालं मोकळं. काय विषय आहे त्याचा. उद्या पैसे देऊन देत तुम्हाला. मी तर उद्या नाही ना बा, ते दुकानदाराला पैसे द्यायला लागतात सरपंचाले. ते 7,000चं मटेरियल आणताय, शांताराम भोले दुधाचे पैसे द्यायला लागते. उद्याचं काय काय मग आता काय चोऱ्या करू का मी, का कुठून आणू म्हणलं पैसे. बँकेतून काढायला लागेल ना मध्ये. उद्या मी बँकेतून काढतो आणि उद्या तुमचे पैसे देऊन देतो. तुम्ही त्याच्या उधारे देऊन टाका. इतका भरोसा नाही का त्या दुकानदाराले आणि त्या शांताराम ते. आपण असं तर देऊन द्या ना, नगदी बरं राहते ते. देऊन द्या असं तर. हो ना, उद्या बँकेतून काढायला लागते मध्ये, म्हणून राहिलं मी. नाही तर आता दिलं नसते का, एक तुम्ही रात्री देत नाही. हो, लक्ष्मी जाते ना असं आहे ते. हो, तर आता मी देते नव्हतो. तर उद्या तुम्हाला पैसे 100% भेटून जाईल ना. सासऱ्याच्या अंगावर देतो लावून याच्या. उद्या झाल्यावर कोजागिरी. ठीक आहे मग. कोजागिरी करा, मस्त आनंदानं साजरी करा, मला बोलावा. ठीक आहे मग. कसं करायचं म्हणलं नाही लक्ष्मण भाऊ, काय कसं करायचं. काय देतो म्हणते ना, देतो म्हणल्यावर आता काय राहिला विषय, देतो म्हणते ना. कधी राहा उद्या देता ना. मग उद्या समजा 100% कोजागिरीच्या दिवशी देऊन टाकतो. ठीक आहे मग, उद्या देतो म्हणते ना. जाऊ दे झुंबर. मग उद्या पैसे घ्यायचे, त्याचे उधारे देऊन द्यायच्या. तोपर्यंत सामान गिमान घेऊन घेऊ आपण, सगळं पद्धतशीर करून घेऊ. चला आता मोडच्या चला घराकडे. हो ना हिंगा आता 25 लिटर काढलं म्या. आता घरी नेतो, संध्याकाळी अजून समजा घेऊन येतो ते दोन्ही बी. 25 हे आणि 25 संध्याकाळचं. झालं संध्याकाळच्या पायरी 4-5 वाजता आण तुम्ही. काही टेन्शन घेऊ नका तुम्ही. ओके, 50 लिटर आलं म्हणून समजून घ्या. काय कसं काय करू तुम्ही. अरे म्हणलं 50 लिटर दिलं म्हणता तुम्ही डेअरीवाल्याले. अरे आपल्याला काही ठेवता का नाही. अरे बोलायच्या गोष्टी आहे ते. मग काय हो करा लागते. हो, ऐन वेळेवर म्हणाचं बा गावाला सुसूच नाही दिलं, गावातच खपलं, काय करू मी, कपाशी घेऊ. ते आपल्यासाठीच आहे नाही. आता 25 सकाळचं काढलं, आता संध्याकाळी म्हशी आल्या 4-5 वाजता की मग अजून काढतो 25. आपल्याला 50 कमी होऊन जाते. त्याला दिन चाट मग. पाहिजे बा, नाही तर तिकडे झालं इकडे जा, नाही तर करसान 50-50. झालं तिकडे ते सर आटो पाणी समोर खलास आणि फक्त त्याची मटेरियलच राहा म्हणून जरा पाहिजे बा. बरोबर माहिती तर काही लेका. आपण आज लोक लेका थेंब नाही लावला ना, टिकला लावून घ्या ना. मग तुम्हाला काय वाटून राहिलं. हो, टेन्शन वा घेत जाऊ तुम्ही. पोहोचून जाईन बरोबर. हो, संध्याकाळी दूध आपलं कोजागिरीला 1000. तेच म्हणलं. नाही तर बा टक 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 पाणीच कर सर बा. नाही तर चारे बोला राहता. झालं जे वाहतं ते होतेच आता नाही. तर आता काय कोणाला नाराजही करता येत नाही ना. तिकडे देऊन द्याला काही इकडे बी. पाहिजे देऊन पुढचं पुढे. गेले वाटते नाही का, करून टाकाला घरी गेल्यावर. कशा हा मस्त माहोल. किती गटाल पिऊ राहिले तो. गिलास संत्या पाय म्हणलं ते पाय. काय सर्व साहेब कसं काय म्हणलं हे. अरे सुरू केलं म्हणलं हे फोट्टे राहिले याचे हे. कसं काय दारे वाजे वाटप सुरू केला तुम्ही. मग मी तेच म्हणून राहिलो, दिवस थांब ना बा, 12 तर वाजू दे रे. चंद्र राहिला दिसाचा. हे लोक पाहणे शिवलाल गिलाल मस्त खुर्च्या टाकून सणान वरपून राहिले ते. गिलास नेऊन राहिले राजा तू. देऊनच राहिला भरू द्यायले. पण आता करावं काय. आता कोणाला म्हणा शांताराम भाऊ म्हणे देऊन दे. अरे मग काय मी सांगतो ना, 12 वाजे लोक याच्यात नाही, एक वाटी भर राहत नाही. मग हो ना, राहिलं राजा निवडचं हे ते चालले घेऊन ते शिवल्या खुर्च्या टाकून राजा. त्याला म्हणलं थांबा ना, गडबड नका करू. शांताराम भाऊस म्हणते देऊन द्या. अरे घेऊ द्या ना. काय आता काय मग काय, शेवट जेवढं पोटाला लागते तेवढंच खातीन का नाही, पितीन का नाही. मग काय लोड नका घेत जो. काढलं म्या एका गदाती काढून ठेवला जरासं तिकडे. मग काय प्रसादाचं रातचे 12 वाजताचं. मग चंद्र दिसला तेव्हा ते दाखवून देऊ बापू. मग त्याचा काय विषय असते. जाऊ द्या ना, घेऊ द्या ना, पिऊ द्या. घ्या रे बा, अजून लागेल घ्या. तुम्ही काय हे 1 ग्लास आहे घ्या. अरे हो ना, पण ते आटू द्या लागते चांगलं, असं घोटा लागते ते. शिजलंही नाही ते ना, आपलं बस घेऊन नाही राहिले गिल्ला इतकी गडबड नसते ना. आटू द्यायचं असतं ते. दूध अजून काहीच नाही आटलं ते. ते जर का आटलं तर मग तर झालं. मग काय मटेरियल राहायचं नाही ना, म्हणून तर लवकर गिल्ला सप्लाय केले. अरे बा हो, तुम्ही काळजी नका करत जाऊ. घनघन नका करू. लोड नका घेत जाऊ. चला ते आले, पोट्टी आले, सगळे आले. चला 1 गिलास घ्या, तुम्ही घ्या, टेन्शन नका घेऊ. मग काय झालं ते आलं ना. मग हाईट प्रसादाचं ठेवायला आपण घेऊन घ्या. करा, सुरू करा. खरा बघा रे. हो बरं देतात. बरं आहे ना, दूध चांगलं आहे ना. हे लोकांना नेलं ना. आता एक ते दूध इतकं आटून राहिलं हे, काय सांगा. अर्ध तर पाणीच आहे का काय. शांताराम पाणीच होतं का प्यायच्यात. लेका बातच आटून राहिलं हे. तेच म्हणलं काही राहीन का नाही खाली बुडात. अरे काय बोलतो देवदा, पाण्यात थेंब नाही राहिले त्याच्यानी. टिकला लावायचं दूध होतं ना. मग पाहिलं नाही तुम्ही. मग काय घ्या तुम्ही. एवढे मोठे लोक पोट्टे ढोसून राहिले तुम्ही म्हणता की राजा पाणी होतं घ्यायच्या. घ्या आता. हो, आपल्या पुरतं आहे ना. जाऊ द्या आता. ठेवा ते जरासं घोटा घेऊन घ्या. बरोबर आहे बा. होतं पण पाणीच होते जास्त. हो, जाऊ द्या जसं असेल तसं. चला घ्या प्रसादा पुरता. हो चला ते पोट्ट्याला चला रे. चला करा माहोल करा. वाजवा गाणी वाजवा. सुरू करून द्या.
ठीक